नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये मी राज असरोणकर. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आज आलो आहे औरंगाबादमध्ये औरंगापुरा या भागात सहारा भोजनालयमध्ये आणि तिथेच मी या भोजनाचा आस्वादसुद्धा घेतो आहे. या भोजनाचा आस्वाद इथे घेण्यामागे केवळ भूक हे इतकंच कारण नाही आहे. ती औरंगाबादमधल्या कुठल्याही हॉटेलामध्ये ती मिटवता आली असती. परंतु हे जे जेवण आहे ते त्याच्या पाठीमागे काहीतरी विशेष कारण आहे. हे जेवण विशेष आहे. त्याला त्या जेवणाला जी काही त्याची पार्श्वभूमी आहे तीसुद्धा विशेष आहे. आणि ही विशेष पार्श्वभूमी सांगण्यासाठीच मी आपल्यासमोर आहे. माझ्यासोबत आहे अभिलाष गोजे. नमस्कार. हा मूळचा यवतमाळचा युवक आहे आणि तो सध्या औरंगाबादमध्ये स्थायिक झाला. इथे कॉलेज करतो आहे आणि हा सगळा जो काही व्याप आहे हा व्याप सांभाळतानाच हा सगळा त्याचं कॉलेज शिक्षण आणि सगळा व्याप सुरू आहे. मी सुद्धा तुमच्याशी थोडासा जेवतच बोलणार आहे. कारण जी गोष्ट सांगायची आहे ना ती ह्या जेवणाचीच गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की हे हॉटेल नाही आहे. ही एक मेस आहे. ही मेस विशेषतः सामाजिक दृष्टिकोनातून सामाजिक हेतूने त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि त्याबद्दल आपण अभिलाषला विचारणार आहोत की काय नेमकं हे तू सध्या कॉलेज करतोयस आणि कॉलेज करताना अचानक कसं मेस हॉटेल आणि काय अचानक असं म्हणता नाही येणार. हा तुझा बिझनेस आहे काय? बिझनेस आहे आपला. हा सोशल बिझनेस म्हणून आहे. बरं, सोशल बिझनेस. हा सोशल बिझनेस. ही काय कन्सेप्ट आहे? ही बिझनेस थ्रू चॅरिटीसाठी पैसे कसे जमा करता येतील किंवा मग जे काही सोशल प्रॉब्लेम सुरू आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत कशी करता येईल ह्या व्यवसायांच्या माध्यमातून ही आपली थोडक्यात कन्सेप्ट आहे. आपण ह्या सगळ्या माध्यमातून म्हणजे मेसच्या स्वरूपातून जे काही पैसे आपल्याला मिळतात प्रॉफिट त्याचा आपण एक पर्टिक्युलर भाग हा सामाजिक संस्थांना डोनेट करतो. स्वतः सोशली कनेक्टेड आहे संस्थांमध्ये कुठल्या? मी माझं 11वी-12वी मी सहारा अनाथालय गेवराई जिल्हा बीड येथे केलं. अनाथालय? हां. बरं. काही प्रॉब्लेममुळे मला तिथं जावं लागलं होतं. बरं. आणि तिथं जे काही गोष्टी बघितल्या मी तर त्याच्यातून कदाचित त्याची पार्श्वभूमी आहे असं आपण म्हणू शकतो. अच्छा. अनाथालयातलं वातावरण आणि वगैरे सगळ्या त्या सगळ्या गोष्टी तिथं काम करण्याची पद्धत ते इतकं छान होतं याच्यात की बेसिकली तिथं फक्त काही जर आणखीन मोठ्या प्रमाणात मदत झाली असती तर ते आम्ही 100 भावबंड होतो तिथं. म्हणजे मुलं मुली असे एका अनाथालयात. लहान मुलं की लहान 3 वर्षापासून ते 18 पर्यंतची सर्व मुलं. सगळी शिकणारी मुली. हां, शिकणारी. खर्च कोण करायचं? मग ते लोकांकडनं मदत जमा करून आमचे संतोष गाडगे सर ती जमा करायचे आणि मग आमचं पोट करायचं. अच्छा. हां. तर मग तिथून आता कॉलेजसाठी मी बाहेर औरंगाबादमध्ये आलो. सामाजिक जाणीवांची पार्श्वभूमी आहे. हा असं म्हणता येईल की समाजातनं जे काही जमा झालं आहे त्याच्या भरशावरच मी आज इथपर्यंत पोहोचलो. समाजाची मदत त्याने ती मदत करता करताच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. हे कधी सुरू केलं तू सहारा भोजन? हे सुरू करून एक 7-8 महिने झाले आहेत. सुरुवातीला आम्ही टिफिन डिलिव्हर करायचो. अच्छा. घरगुती? घरून चालवायचो ते फ्लॅटवरनं. आणि आत्ता गेल्या 11 नोव्हेंबरला आम्ही हे सगळं स्टार्ट केलं. म्हणजे इथं आम्ही शिफ्ट केलं आहे आणि आता इथं मुलं जेवतात. इथे येऊन मुलं जेवण करतात. अशी कुठली मुलं आहेत म्हणजे कॉलेजची मुलं कुठली? मराठवाडा रिजनमध्ये ज्यांची आर्थिक परिस्थिती किंवा मग असं फायनान्शियली एवढे स्ट्रॉंग नाहीत अशी बरेच मुलं इथे येतात. बँकिंग असेल, स्पर्धा परीक्षा. इथले स्थायिक आहेत की बाहेरून आलेले? बाहेरून आलेले आहेत. कशासाठी? स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी. अच्छा. स्पर्धा परीक्षांचं इथे मोठं सेंटर आहे का आपल्याकडे? नाही, इथं बरेचसे क्लासेस वगैरे आहेत. ओके. एकदम पूर्ण त्याच्यातले बँकिंगचे असतील, MPSC, UPSC त्याच्या दृष्टीने ते लोक काम करतात इथे येतात. तर त्यांच्या जेवणाची व्यवस्था आपण करतो. रोजच्या जेवणाची व्यवस्था करतो आपण. त्यांना जेवण रोज परवडत पण असेल बाहेरचं. मिनिमम कॉस्टमध्ये कसं देता येईल आणि ती क्वालिटी कशी देता. आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुलं जेवणाची क्वालिटी तू खूप चांगली मेंटेन केली. मी स्वतः जेवतोय आणि जेवतच बोलतोय. त्यामुळे ती खरोखर चांगली क्वालिटी मेंटेन केली. काय होतं मुलं बाहेरून येतात, अभ्यास करतात, त्यांना मग ॲटलिस्ट जेवण जरी चांगलं मिळालं तर ते आणखीन चांगलं परफॉर्म करू शकतील असं मला वैयक्तिक वाटतं. कारण मी 2 वर्ष मेसचं खाल्लं. पहिली सुरुवातच तिथूनच होते. भुकेशिवाय ज्ञान.
आणि मी 2 वर्ष मेसमध्ये खाल्लायचं होता टिफिनवर. त्याच्यामुळं मग जराशी जाणीव आहे काय काय प्रॉब्लेम येतात. तुला त्याची पण जाणीव आहे की मेसमध्ये जरा चांगलं जेवण दिलं पाहिजे आपण. हां, त्याच्यासाठी म्हणूनच मग हे सगळं मेसचा सुरू केलं, म्हणजे मेस सुरू करूयात आपण. म्हणजे याच्यातून जी आमची कन्सेप्ट आहे शाश्वत फाउंडेशन जे काही काम पोचलं लोकांपर्यंत जे चालू झालं. हां सध्याच्या घडीला आपल्याकडे जवळपास 70+ आहेत मुलं मुली नियमित. हां नियमित रोज, म्हणजे रोज आपल्याकडे एक 70-70+ मुलं जेवण करतात. हा तुझा कसं म्हणजे वैयक्तिक बिझनेस आहे की नाही, आपण ही मुंबईच्या एक सोशल वर्कर आहेत शुभा बेनुरवार मॅडम म्हणून, बरं, आणि एक मेंटॉर आहेत आमच्या वैष्णवी सावंत म्हणून. त्यांच्या मदतीनं आम्ही हे सगळं स्टार्ट केलं 5-6 महिन्याआधी. बरं, म्हणजे त्यांनी एक सोशल इन्व्हेस्टर म्हणून त्यांनी पैसे टाकले, मग आम्ही ते हे सगळं सेटअप केलं आणि आता त्यांचे पैसे आम्ही रिटर्न करतो. अच्छा, तुम्ही आता रिटर्न सुद्धा करा. हां, आम्ही त्यांचे पैसे रिटर्न करतोय 1-1.5 वर्षानं. उभं करणार. हां, आम्ही हे स्वतःचं होऊन जाईल आणि हे शाश्वत फाउंडेशन याची ओनर असणार. शाश्वत होऊन जाईल. हां, शाश्वत होऊन जाईल त्याची. आणि त्याच्यामुळे मग नंतर 1 वर्षानंतर त्यांचे पैसे फिटल्यानंतर मग जे काही इन्कम सुरू होईल प्रॉफिटचा भाग, तो हा अनाथालय असतील किंवा मग वृद्धाश्रम असतील, आणखीन असे सोशल इश्यू ज्यांना पैशाची गरज आहे असं वाटतंय किंवा ते पैसे जर त्यांना मिळाले तर आणखीन चांगलं काम करू शकतील, तर त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही ती मदत पुरवणार आहोत या उद्योगाच्या माध्यमातून. हे कंटिन्युअस असणार आहे. त्या मुंबईच्या लोकांनी एकदा पैसे टाकलेत, पण ह्या उद्योगाच्या माध्यमातून आता ते पैसे कंटिन्युअस त्याचा सोर्स एक तयार झाला. त्यांचे पैसे त्यांना रिटर्नही मिळतात आणि ह्या बिझनेस थ्रू प्रॉफिट कमवून आपण सामाजिक क्षेत्रातही मदत करतो. कसं म्हणजे पुढे आता मला सांग की समजा हा सगळा जो आवाका आहे, जेवणाचं गोष्ट म्हटली ना तर त्याच्यातले जे पदार्थ घटक असतात ते कधी वाढतात, त्यांचे दर कमी होतात, भाज्या महाग होतात. तर सध्या कांदा महाग झालेला आहे. त्याच्यामुळे खूप अशा वेळेला काय आपण म्हणजे हे कसं मग समाजसेवा कशी होणार त्यावेळेला? त्यावेळेस आपण प्रयत्न करतोय की मुलांशी बोलून काही एक्स्ट्रा पैसे करता येतात अरेंज, असं आपण असं त्यावेळेला पर्टिक्युलर त्यावेळेस. किंवा मग तो प्रॉफिट तुमचा, आता बिझनेस म्हटलं की मग प्रॉफिट तुमचा कमी होतो, म्हणजे ती प्रॉफिट मार्जिन कमी होते असं त्याच्यात. हां, आपण 100% याचा फक्त प्रॉफिट हा जो आहे तो सोशल कॉजसाठी वापरला जातो. बाकी सगळं बिझनेस सारखं राहणार. आणि मुलं क्वांटिटी जास्त असली किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या तर जनरली प्रॉफिट होतोच. सध्यापर्यंत जरी आमच्या 6-7 महिन्याची जी मुलं मुली येतात ती कुठल्या वर्गातली आहेत? ती शेतकऱ्यांची मुलं आहेत, कामगारांची मुलं आहेत की काय ग्रामीण काय? मोस्ट ऑफ द जण हे ग्रामीण भागातलेच आहेत, म्हणजे ज्यांच्या आईवडील हे रोजमजुरी असेल किंवा शेतीच्या याच्यात किंवा आणखी दुसऱ्या कोणत्या रोजमजुरीवर डिपेंडंट आहेत. घरून इतकी काही एवढा काही पैशाचा परिस्थिती एवढी चांगली नसते मोस्ट ऑफ द. आणि जे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून काहीतरी स्वतःचं भविष्य घडवायला बघतायत, त्या प्रयत्नामध्ये त्यांना अधिकारी व्हायचं आहे पुढे जाऊन. अच्छा, त्या पद्धतीचं हे सगळं तुझं काम सुरू आहे. ह्या मुलांचा जो प्रतिसाद आहे तो असा तुला पूरक आहे, सकारात्मक आहे की त्यांना जाणीव आहे की हे सोशल लेवलवरती आपण पुरेपूर प्रयत्न करतोय की त्यांना ते काही जी काही सर्व्हिस वापरत आहेत त्यांना ती माहिती असावी कन्सेप्ट की आपण कशासाठी काम करतोय किंवा मग आपल्या जेवणाचे पैसे कुठं वापरले जात आहेत याचा आपण पुरेपूर प्रयत्न करतोय. आणि ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे की काय कन्सेप्ट कशाखाली हे सगळं चालतं आहे. आणि मुलांचे एक्सपेक्टेशन्स म्हटलं तर आपण प्रयत्न करतो की त्यांना काही आवडतं की मग तशा टाईपचं काही करता येईल का. अच्छा, आपण सगळ्यांचे डेट ऑफ बर्थ लिहून घेतलं आहे, मग त्यांच्या बर्थडेच्या दिवशी ॲटलिस्ट त्यांना काहीतरी स्वीट देतो आपण. आता 2-3 जणांचे झाले टिफिनमध्ये असो किंवा मग काहीतरी जेवढं होईल तेवढं शक्यतो तेवढा प्रयत्न सुरू आहे. काही का होईना करतोय मिनिमम याच्यात जेवढी काळजी घेता येईल तेवढी करतोय. बिकॉज असं जास्त प्रॉमिसिंग नाही. आणि तुझ्या डोक्यात असं काय आहे की आज तू औरंगाबादमध्ये आहेस, इथे हे करतोयस, तर अशा प्रकारची जी आवश्यकता आहे ते अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा. शहरांमध्ये म्हणण्यापेक्षा ग्रामीण भागात त्याची खूप जास्त गरज आहे. म्हणजे रोजगार निर्मिती व्हावी. आता काय होतं, मोठमोठ्या इंडस्ट्रीज MIDC झोन आहेत जसे, त्यांना कन्व्हिनियंट असेल त्या हिशोबाने ते सेटअप करतात. ग्रामीण भागातले लोक बरेच शिफ्ट होतात मोठ्या सिटीमध्ये, मायग्रेशन होतं, मग तिथं मोठ्या सिटीवर त्याचा अतिरिक्त भार पडतो, तिथे वेगळे प्रश्न सुरू होतात. मग मला वाटतं की याचं मूळ हे जर एखाद्या माणसाला काम मिळालं त्याच्या गावातच तर त्याचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते. शहरात जर त्याला 500 रुपये रोज मिळत असेल आणि तोच जर गावात 200 रुपयात जरी मिळाला तरी तो त्याचं आयुष्य बरोबर
चालू होऊ शकतो. मुलांचं शिक्षण होऊ शकतं. म्हणजे कुठल्या प्रकारचा अशा प्रकारचा हां, रोजगार? आता नाही अशा प्रकारचं म्हणण्यापेक्षा मग गावाकडं त्याची वेगळा सेटअप आहे. आता आपण म्हणजे यवतमाळमध्ये हे सगळं तिथल्या ट्राय गरजेनुसार केलं. यवतमाळमध्ये हे सगळं ट्राय केलं आहे. आपण तिथं गृहउद्योग सुरू केले महिलांसाठी. 30-35 महिला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कुरड्या, पापड, शेवया हे सगळं बनवतात आणि त्याच्यातून मग त्यांना रोजगार मिळतो. ते सगळे प्रोडक्ट घेऊन आपण मुंबई पुण्यात विकतो. त्याच्यातून प्रॉफिट मिळतो. तो प्रॉफिट मग त्यांच्याच मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. दरवर्षी आपण त्यांना स्कूल किट देतो सध्या तरी, म्हणजे जेवढं प्रॉफिट आपण कमवतो त्याच्या माध्यमातून त्यांना स्कूल किट दिलं. 2 वर्षापासून आपण तो उपक्रम चालवतो आहे. आदल्या वर्षी आम्ही पहिल्या वर्षी 10 बॅग देऊ शकलो आणि त्याच्यानंतर आता 50 बॅग दिल्या मागच्या वर्षीच्या याच्यात. म्हणजे हे जे शैक्षणिक वर्ष सुरू झालं तेव्हापासून असे वेगवेगळे आहेत. कापडी पिशव्या बनवतात त्या महिला आणि तिथं जो सेटअप होऊ शकतो कमीत कमी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ते सगळे आपण प्रयत्न करतो आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात त्याची जास्त गरज आहे असं मला वैयक्तिक वाटतं आणि त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करतो आहे. हा फक्त एक मोठा प्रोजेक्ट म्हणून याच्याकडे सध्या लक्ष देणं आहे. ही इथली गरज आहे, ग्रामीण भागातली वेगळी गरज आहे. कुठलंही सामाजिक कार्य जर करायचं म्हटलं तर सगळ्यात मोठी जी अडचण असते ती पैशांची अडचण असते. आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की पैशाचं सोंग हे करता येत नाही आणि त्यामुळे तिथेच सगळं घोडं अडतं. तर अभिलाषने हा विचार केलेला आहे याच्यामधून की जर सामाजिक आपल्याला आवड आहे, सामाजिक कार्य करायचं आहे, सहारा अनाथालयामधून तो तिथे मोठा झाला आहे, शिकला आहे आणि ती जाणीव ठेवून तो बाहेरसुद्धा त्याला त्याच पद्धतीचं काम उभं करायचं. पण या सगळ्याला जो पैसा लागतो त्या पैशाचीसुद्धा व्यवस्था आपल्याच मेहनतीमधून, आपल्याच कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या व्यवसायातून, बरं तो व्यवसायही असा आहे की जो औरंगाबादेमध्ये जे स्पर्धा परीक्षांसाठी जी सगळी युवक युवती येऊन राहतात तर त्यांच्या एका माफक दरामध्ये आणि चांगलं त्यांना दर्जेदार जेवण मिळावं अशा प्रकारचा हा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे. आणि त्याच्या जो काही सगळा खर्च होत जाईल त्याचा जो नफा आहे तो पुन्हा त्याचा वैयक्तिक नसून तो शाश्वत फाउंडेशनमध्ये तो जमा होतो आणि त्याच्यातून इतर जे काम जे आहे ते तो करतो आहे. समाजसेवा हा धंदा झाला आहे अशी खूप लोकांच्या अलीकडच्या काळामध्ये तक्रार असते. परंतु एखादा व्यवसाय हा समाजसेवेच्या भावनेतून उभा करायचा आणि त्याच्यातून मिळणारा नफा हा पुन्हा समाजसेवेसाठी वापरायचा अशा प्रकारच्या सोशल बिझनेसची जी संकल्पना आहे ही अभिलाषने आणि त्याची जी सगळे सहकारी आहेत शाश्वतमध्ये काम करणारी आणि त्याचबरोबर ह्या मेसच्या प्राथमिक उभारणीमध्ये त्याला हातभार लावणारी, पाठबळ देणारी जी सगळी मंडळी आहे तर त्यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या पाठबळातून ही कन्सेप्ट आहे ती उभी राहिलेली आहे. ही एक वेगळी संकल्पना आहे आणि ही नवीन जे युवक जे समाजसेवेमध्ये काही ना काहीतरी गहरू पाहत आहेत किंवा ज्याच्यामध्ये कुठे ना फक्त एक औपचारिकता डिग्री घेतलेली आहे आणि ती फक्त उरलेली आहे तर त्यांच्यासाठी ही नाविन्यपूर्ण जी संकल्पना आहे ती नक्कीच मार्गदर्शक ठरेल असं मला वाटतं. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी राज असरोडकर, सोबत राकेश पद्माकर मीना.